पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड काय ते जनता दाखवेल असं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी हे विधान केलंय। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा विरोधकांना पळताभुई थोडी होईल असंही उद्धव ठाकरे म्हणतात। बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर शुक्रवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा नवीन कार्यकारिणीचा मेळावा पार पडलाय। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बेस्ट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलंय। यावेळी पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही, पराभव हा कायमस्वरूपी नसतो। पुढच्या वेळेस आपण अधिक जोमानं ताकदीनं निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरू आणि विजय मिळवू असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलंय। आता बीएसटीसाठी मी काय काय केले हे कौतुक जर का तुम्ही केल्यानंतर टाळ्या वाजवताय, तर मग बेस्टच्या कामगारांनी त्यावेळेला माझ्या पॅनलला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना मतं का नाही दिली हे जर आपापसात बोलून म्हणजे इथे नाही, ज्यांनी नाही दिले त्यांना विचारा काय बाबा काय घडलं। कागदावरची सत्ता ही कोणाची असली तरी वट ही शिवसेनेची असते आणि ती तुम्ही दाखवलेली आहे। बाकीची नुसते वटवट करतात पण आमची वट असते आणि बीएसटीची चिंता मला आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाहीये। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शहरामधल्या क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी ठाम मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं लावून धरली आहे। तसंच पूरग्रस्तांना भरीव मदत देण्याची मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यामुळे आजच्या मोर्चामधून उद्धव ठाकरे सरकारवर काय निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी जो मोर्चा आहे, शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिप्पणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे। आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन हंबरडा मोर्चा काढणार आहे। त्याच क्रांती चौकामध्ये मी सध्या उभा आहे। साधारणपणे 11 वाजता उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर क्रांती चौक ते गुलमंडी असा शेतकऱ्यांचा मोर्चा आपल्याला पाहायला मिळेल। या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे स्वतः पायी चालतील अशा प्रकारची माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शिवाय शिवसेनेच्या नेत्यांनी या मोर्चावर कडाडून या ठिकाणी टीका केलेली आहे। या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, शिवाय आज मोर्चामध्ये ते शेतकऱ्यांना संबोधित करताना काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे जे शेतकरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार यांना नडले यांना भाषणाची संधी व्यासपीठावरून दिली जाणार असल्याची देखील माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आजच्या संभाजीनगरमधील मोर्चाला इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिलाय। शेतकऱ्यांचा जो मुद्दा उचलेल त्याला एमआयएम आणि मी स्वतः पूर्ण पाठिंबा देणार आहे असं जलील म्हणाले। तर त्यांनी सांगितलं तुम्ही पण येऊ शकता तर सहभागी होऊ असं इम्तियाज जलील म्हणाले। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या रूपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला नवा मित्र मिळालाय का असा सवाल उपस्थित होतोय। शेतकऱ्यांचा जो मुद्दा उचलणार आहे एमआयएम पक्ष मी स्वतः त्याला पूर्ण पाठिंबा देणार आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पण येऊ शकता तर आम्ही नक्की जाऊ, पण आमचा जे कोणी या मुद्द्यावर रस्त्यावर येणार असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी आगामी निवडणुका आणि महायुतीबाबत भुवया उंचावणारं विधान केलेलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढायच्या आहेत, मात्र काही लोक आमचा छळकपट करत आहेत असं शिरसाट म्हणाले। त्यामुळे जे लोक आमचा छळकपट करतायत त्यांना रोखलं पाहिजे, तर ज्यांना वाटतं युती होऊ नये त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असंही शिरसाट म्हणाले। त्यामुळे शिरसाटांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल उपस्थित होतोय। आम्हाला महायुतीमध्ये लढायची आहे, महायुतीचा भगवा फडकवायचा हा तुमचा आदेश आहे, तो आम्हाला मान्य आहे।
परंतु काही लोक जे आम्हाला छळकपट करायचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा आपल्याला रोखलं पाहिजे. मी इतरांबद्दल बोलत नाही, मी महायुतीबद्दल बोलत नाही, तर आपल्यामधले जे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की यांची युती होऊच नाही, त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. भाजपकडून ठाकरेंना पुन्हा चितपट करण्याची तयारी सुरू झाली आहे. विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभागाची आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मैदानामध्ये उतरतील. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. ठाण्यापासून कोकणापर्यंतच्या आमदार आणि मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीमध्ये ठाणे, नवी मुंबई महापालिकेसह तळ कोकणातील जिल्हा परिषदांसाठी भाजप रणनीती ठरवणार आहे. सोबतच महायुतीतील अंतर्गत संघर्षावरही चर्चा केली जाईल. गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष मागील काही दिवसांपासून दिसतोय. अशामध्ये बैठकीमध्ये यावरही वादळी चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता एक मोठी बातमी आहे. भाजपकडून मराठवाड्यामध्ये स्वबळावर लढण्याची चाचपणी केली जाते अशी सूत्रांची माहिती आहे. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीची इनसाइड स्टोरी माझ्याकडे आहे. युतीही आणि स्वबळावरही या दोन्ही शक्यतांवर मध्यरात्रीपर्यंत भाजपची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीसोबत युती नको अशी पदाधिकाऱ्यांचीच मागणी असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंसोबत थोडंफार जुळेल पण राष्ट्रवादीसोबत कठीण आहे अशी भावना बहुतांश पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सरकारला सकारात्मक वातावरण आहे का यावर पदाधिकाऱ्यांनी होकार दर्शवलाय. राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेनं विधानसभेला दिलेल्या त्रासाचाही यावेळी पाढा वाचण्यात आलाय. अजित पवारांनी आज भल्या पहाटेपासून पुण्यामधल्या खडकवासला मतदारसंघामध्ये पाहणी दौरा सुरू केलाय. पहाटे 5:45 वाजता दादांचा हा दौरा सुरू झालाय. वारजे भागामध्ये चौधरी पुलापासून पाहणीला सुरुवात झाली. वाहतूक कोंडी, रस्त्यांची पाहणी दादा सध्या करतायत. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त नवल किशोर रामही उपस्थित होते. पाहणी करता करता अजित पवार अहिरे गावामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी सामान्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्यात. नेहमीप्रमाणे अजित पवारांनी या दौऱ्यातही अधिकाऱ्यांना झापलंय. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना अजित पवारांनी रिंग रोड आणि इतर रस्त्यांबाबत सवाल करत फैलावर घेतलेला आहे. अधिकाऱ्याला पोहोचायला 2 मिनिटं उशीर का झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्यानंतर अजित पवारांनी नांदेड शिवणे या पुलाची देखील पाहणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी एक मोठं वक्तव्य केलंय. घुसखोरांमुळे देशामध्ये मुस्लिमांची संख्या वाढत असल्याची टीका अमित शहानी केली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमधील घुसखोरांमुळे भारतामध्ये मुस्लिमांची संख्या वाढत असल्याची टीका अमित शहानी केली आहे. राज्य सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांची जबाबदारी असून या घुसखोरांचा वापर वोट बँकेसाठी केला जात असल्याचा हल्लाबोलही अमित शहानी केलाय. 1951 मध्ये देशामध्ये मुस्लिमांची संख्या 9.8% होती. ती आता 2011 मध्ये 14% वर गेली आहे. याचा संदर्भ देत अमित शहानी ही टीका केली आहे. दादरच्या योगी सभागृहामध्ये शांतिदूत कबुतरांच्या आत्मशांतीसाठी एक धर्मसभा पार पडतीये. मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयामुळे अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ही सभा जैन समाजाकडून आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसभेमध्ये मुंबईतील सर्व आचार्य, साधू आणि साध्वीजी सहभागी होतील. कबूतर बचाव, जीव दया अपनाओ असा संदेश या सभेद्वारे देण्यात येईल. मुंबई पोलिसांसाठी 40,000हून अधिक घरं मुंबईमध्ये उभारण्यात येणार आहेत. शिफारसी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांकरता सुमारे 40,000 निवासस्थाने, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे 5,000 निवासस्थाने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काही निवासस्थाने उभारली जातील. मुंबईमधील सुमारे 75 प्लॉट्स वापरून पोलिसांसाठी टाउनशिप उभारण्याचाही प्रस्ताव आहे. प्रस्तावित प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून सरकारला शिफारसी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 50%हून अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना विरार, पालघर, कल्याण, कर्जत, कसारा, पनवेल अशा दूरच्या ठिकाणी वास्तव्य करावं लागतंय. त्यामुळे पोलीस दलातील महत्त्वाचं दैनंदिन कामकाज करण्यास आणि कर्तव्यावर हजर होण्यास त्यांना विलंब होतो. त्यामुळे शहरातच त्यांच्यासाठी टाउनशिप उभारली जाईल. बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेप्रकरणी अनुपालन अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल उच्च न्यायालयात सादर झालाय. राज्यातील 1,08,000 शाळांपैकी 88,000 शाळांनी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अनुपालन अहवाल सादर केल्याची माहिती राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये दिली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये चांदीच्या दरामध्ये किलो मागे तब्बल 20,000 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरामध्ये गेल्या 2 दिवसात तब्बल 20,000 रुपये वाढून चांदीचे दर आता 1,70,000 पोहोचलेत. तर सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होतीये. सोन्याचे दर 1,25,000 पोहोचलेत. दरम्यान सोन्यालाही किमतीमध्ये मागे टाकत चांदीच्या दरानं तब्बल 1,70,000 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. औद्योगिक कारणास्तव चांदीचा वाढलेला वापर आणि मागणीच्या तुलनेमध्ये कमी होणारा पुरवठा हे कारण लक्षात घेता चांदीचे भाव सोन्याच्या तुलनेत अजूनही वाढू शकत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. जास्त परतावा मिळण्याची शक्यता लक्षात घेता जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांनी चांदीमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यामुळे चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळते. राज्यामध्ये एकूण 65 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं असल्याचं पंचनाम्यांमधून समोर आलंय. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये 26.69 लाख हेक्टर क्षेत्राचं तर सप्टेंबर 2025 या एका महिन्यामध्ये जवळजवळ 39 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याची माहिती आहे. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस 1 वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. बाधित तालुक्यांना दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये लागू असणाऱ्या सवलतीही देण्यात येतील.